हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या आजच्या शनिवार 13 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, शेवटी अवनी राजाच्या घरी यायला तयार झाली आहे. राजाने तिला समजून सांगितलं आहे, तुमच्या घरचे तुम्हाला स्वतःच्या घरी येऊ देत नाही, नातेवाईकांच्या घरी जाऊ देत नाही. मग तुम्ही कोठे जाणार? त्यापेक्षा माझ्या घरी या, राहा, तुमची स्वप्न पूर्ण करा, तुम्हाला काही टेन्शन नाही आहे. आणि मग शेवटी अवनी यासाठी तयार झाली. आणि दुसरीकडे दांगटांच्या घरी अवनी आणि राजाच्या रिसेप्शनची जय्यत तयारी सुरू आहे. यशोदाने उचल घेतली आहे, तर पाण्याने गॅरेजसाठी साठवलेले एफडी पैसे त्यांनी चक्क ती एफडी तोडून टाकली. आणि राजा आणि अवनीचं रिसेप्शन एकदम जंगी करायचं असं दांगट परिवाराने ठरवलं आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच महेश अवनीला चंद्रकांतच्या रूममधून फरफटत बाहेर घेऊन येतो आणि जोरात ढकलून देतो. राजा पुन्हा एकदा तिला पकडतो, पडू देत नाही. आणि मग अवनी ही महेशला म्हणते दादा, तर महेश चिडून म्हणतो, यानंतर मला दादा म्हटली ना तर जीभ हसडून ठेवीन. राजा खूप चिडतो आणि म्हणतो तर महेश म्हणतो गप्प बसायचं, तुझी दादागिरी मी सहन करणार नाहीये. हे सगळं पाहून विवान खूप खुश होतो. अवनीला मात्र वाईट वाटतं. महेश चिडून म्हणतो, तुला आता बाबांनी मध्ये काय सांगितलं ते तू ऐकलं नाहीस का? तू त्यांच्यासाठी मेलीयेस, त्यांनी तुझ्या नावाची आंघोळ केली आहे, त्यांना तुला भेटायचं नाहीये. अवनी चिडून म्हणते, ते माझेसुद्धा बाबा आहे. महेश म्हणतो, हो, आठवलं का ते तुझे बाबा आहे? मला वाटलं विसरलीस तू. एक लक्षात ठेवायचं, त्यांनी तू मेली असं सांगितलंय. आणि ज्या वेळेस तू या ड्रायव्हरशी लग्न केलं ना, तू माझ्यासाठी सुद्धा मेली आहे. अवनी ही गुडघ्यावर बसते. महेश समोर हात जोडून म्हणते, मला एकदा बाबांशी बोलू दे, त्यांना भेटू दे. तर महेश चिडून म्हणतो, जर तुझ्यामुळे माझ्या बाबांना काही झालं ना तर मी तुला मारून टाकीन, तुझा जीव घेईन, एवढं लक्षात ठेव. अवनीला जबर धक्काच बसतो आणि अवनी ढसाढसा रडू लागते. राजाला खूप वाईट वाटतं. महेश म्हणतो, तू आमच्यासाठी मेली आहेस आणि यानंतर तुझं तोंड आम्हाला परत कधी दाखवू नको. महेश जाऊ लागतो. अवनी ढसाढसा रडत असते. राजाला खूप वाईट वाटतं. स्वाती म्हणते, अरे महेश, तुझी बहीण आहे ती. स्वातीला महेश चिडून म्हणतो, चल मागे, तिच्याशी आपला काही संबंध नाहीये. महेश आणि स्वाती निघून जातात. अवनी बिचारी रडत असते. राजा तिच्या शेजारी बसतो आणि म्हणतो, प्लीज रडू नका, शांत व्हा. आणि तेवढ्यात विवान त्यांच्या समोर येतो आणि तो हसत असतो. विवानला पाहून राजाला खूप राग येतो. अवनीला सुद्धा समजतं की विवान आलाय. आणि मग विवान हा अवनीला म्हणतो, मला खूप भारी वाटतंय, तुझ्या संपूर्ण कुटुंबाने तुला नाकारलंय, तुला लाथाडलंय, हे पाहून मला खूप भारी वाटतंय. अवनी आणि राजा खूप चिडतात. विवान म्हणतो, तू माझ्यासारख्या कॅनडा रिटर्न येणाऱ्याला नाकारलं आणि या ड्रायव्हरशी लग्न केलं. आता राहा त्याच्या त्या भिकाड्या घरात, त्याच्या त्या भिकाड्या माणसांबरोबर. राजा खूप चिडतो आणि म्हणतो, मार खाल्ला तेवढा पुरला नाही का तुला, देऊ का अजून? विवान म्हणतो, तुम्ही मला फक्त फिजिकली मारलं, पण मी तुम्हाला इमोशनली मारलं. आणि आता येथे असं काही करायचं नाही बरं का, हॉस्पिटल आहे हे. हॉस्पिटलमध्ये असा काही दंगा केला आणि अवनीच्या बाबांचं काही बरं वाईट झालं तर मग त्याला जबाबदार तुम्ही असणार. राजा स्वतःला थांबवतो. अवनीजवळ येतो. अवनीला उभं करतो. अवनी आणि राजा जाऊ लागतात. तेवढ्यात विवान हा अवनीला म्हणतो, काय मग आता तुला संसार करायचा आहे का या ड्रायव्हरशी? जा त्याच्या घाणेरड्या घरात राहा, त्या घाणेरड्या माणसाबरोबर. आणि तुला प्रत्येक क्षणाला दुःख होईल, प्रत्येक क्षणाला तुला असं वाटेल की तू मला फसवून माझ्याशी लग्न न करून किती मोठी चूक केली आहे आणि तुझा तो त्रास पाहण्यासाठी मी येथे राहणार. असं म्हणून विवान हसू लागतो. राजाला खूप राग येतो. तो आपली मूठ आवळतो आणि राजा विवानच्या अंगावर धावून जातो आणि म्हणतो, बस, आता बस झालं. हे हॉस्पिटल आहे ना म्हणून मी गप्प बसतोय. यानंतर मी तुला सोडणार नाही. बाहेर भेट मला, मग तुला दाखवतो सोंडक्या. असं म्हणून राजा अवनीला म्हणतो, चला बाहेर. हे दोघे बाहेर जातात आणि विवान त्यांच्याकडे पाहून हसत असतो. त्यामुळे दोघांना खूप वाईट वाटतं. आणि इकडे आपला धोंडी अण्णा दारू पित असतो आणि धन्याला विचारतो, धन्या, किती वाजले सांग रे? धन्या चिडून म्हणतो, यांच्या तर धन्या
धोंडी अण्णाजवळ येतो आणि हातातला घड्याळ काढून म्हणतो, घ्या हे घड्याळ. धोंडी अण्णा विचारतो, काय विकू का? धन्या चिडून म्हणतो, विकू नका, टाईम पहा. तुम्हाला खूप हौस आली आहे ना टाईम पाहायची. यशोदा विचारतो, काय रे, त्यांच्यावर असं का चिडतोय, असं का बोलतोय, आपले अण्णा आहे ना ते. तर धन्या सांगतो, अरे काय अण्णा, ज्या माणसाने आयुष्यभर वेळेची किंमत केली नाही तो माणूस मला क्षणाक्षणाला सेकंदाला विचारतोय. याआधी विचारलं तेव्हा 10 वाजले होते, त्याच्या आधी विचारलं तेव्हा 10ला 11 कमी होते, त्याच्या आधी विचारलं तेव्हा 10ला 12 कमी होते. नुसता टाईम विचारताय, कळतच नाही नेमकं काय झालंय. आणि तेवढ्यात एक ओपन रिक्षा तेथे येते. धोंडी अण्णा म्हणतो, आली. हा माणूस म्हणतो, हो अण्णा, वेळेच्या आधी आलं बरं का. धोंडी अण्णा म्हणतात, आय रिस्पेक्ट हू रिस्पेक्ट टाईम. यशोदा विचारतो, काय बोलले रे? धन्या म्हणतो, ते सोड, ही गाडी कशाला आली आहे, रिक्षा कशाला आली ते विचार. आणि मग धोंडी अण्णा चक्क या रिक्षात जाऊन बसतो. या रिक्षामध्ये माईकसुद्धा असतो आणि धोंडी अण्णा अनाऊन्समेंट सुरू करतो, 1 to 24 माईक टेस्टिंग, 1 to 24 माईक टेस्टिंग. यशोदा धन्याला काही समजतच नाही. आणि मग धोंडी अण्णा अनाऊन्समेंट सुरू करतो, अरे या कावळीचा शाप ठरलाय फोल. धोंडी अण्णाच्या कुटुंबाला मिळालाय बाईचा आशीर्वाद. आज संध्याकाळी प्रीती भोजन, सगळ्या गावाने यायचं, गाव जेवण खायचं, आशीर्वाद द्यायचे, कावळींचा शाप फोल ठरलाय. अशी अनाऊन्समेंट करत करत धोंडी अण्णा गावात निघून जातो. यशोदा आणि धन्या खूप खुश होतात. धन्या म्हणतो, अरे बाप, खरंच आपला बाप डेंजर आहे. यशोदा म्हणतो, उगस राजा त्याला रॉकी द फादर नाही म्हणत. हे दोघे खूप खुश असतात. आणि इकडे अवनी आणि राजा हे दोघे हॉस्पिटलच्या बाहेर असतात. अवनी टेन्शनमध्ये एरझऱ्या मारत असते. राजा म्हणतो, ओ मॅडम शांत व्हा, 2 घोट पाणी प्या, तुम्हाला बरं वाटेल. राजा अवनीला पाणी प्यायला देतो आणि म्हणतो, तुम्ही होप ठेवा, होप खूप. अवनी उत्तर देते, तोप चीज आहे, अरे माहिती आहे, किती वेळेस ते सांगणार आहे, कळलंय मला. तर राजा उत्तर देतो, जोपर्यंत वळत नाही तोपर्यंत सांगणार, पाणी प्या. अवनी ही पाणी पिते आणि म्हणते, पाहिलं ना घरातील सगळे कसे वागले माझ्याशी. बाबांनी तर मी मेलीये तेच सांगितलं, माझं अस्तित्वच नाकारलं. माझ्या नावाचं श्राद्ध घालून गोड जेवण द्यायला सुद्धा कमी करणार नाही ते. राजा म्हणतो, अहो मग थांबा ना, काही दिवस थांबा, वाट पहा, सगळं ठीक होईल, तुमचं ऐकून घेऊन स्वीकारतील ते तुम्हाला. अवनी म्हणते, अरे 2 दिवस मी रडते त्यांच्यासाठी, त्यांना माझं काही देणं घेणंच नाहीये. मला कसं बोललेत पाहिलं ना तू, दादा माझ्याशी कसं वागला ते पाहिलं ना. तर राजा म्हणतो, अहो 2 दिवस वाट पाहिली आहे, मग आणखीन काही दिवस वाट पहा ना, तुम्ही कशाला टेन्शन घेताय, तुम्हाला आता धीर धरावा लागेल, वेळ गेला की सगळं काही ठीक होईल. तर अवनी विचारते, तू येथे काय करतोयस, माझ्यामुळे तुला किती त्रास होणार आहे, साधा ड्रायव्हर बनून तू आला होता, मीच तुला मदत मागितली आणि तुला हे सगळं त्रास सहन करावा लागतोय. तर राजा म्हणतो, अहो मी शेवटपर्यंत तुमच्याबरोबर राहणार आहे आणि मी तुम्हाला एक आयडिया देऊ का, एक सोल्युशन देतो, भारी सोल्युशन. अवनी विचारते, काय? राजा म्हणतो, तुम्ही माझ्या घरी चला. अवनी म्हणते, नाही नाही नाही, तुझ्या घरी नाही. राजा म्हणतो, अहो जसा तुमचा आशीर्वाद आमच्या कुटुंबाला मिळालाय ना, तसं तुम्हाला धोंडीराज बजाजी डांगट यांचा आशीर्वाद पाहिजे. मस्त आमच्या घरात राहा, तुमची स्वप्न पूर्ण करा, शिका, तुमची फर्म सुरू करा आणि मग एकदम मानाने जा तुमच्या घरी आणि त्यांना दाखवून द्या की मी घर का सोडलं होतं. अवनी म्हणते, नाही, अजून किती त्रास द्यायचा तुम्हाला, मी तुम्हाला अजून त्रास नाही देऊ शकत. तर राजा म्हणतो, अहो कसला त्रास, काही त्रास नाही आहे, तुम्ही आज ऐका, चला बसा गाडीमध्ये. अवनी तयार होते आणि गाडीत बसते. राजा म्हणतो, थँक्यू देवी आई, तुम्हाला बुद्धी दिली येथे थांबण्याची, नाहीतर ही सिच्युएशन त्यांना एकटीला हँडल नसती करता आली. असा विचार करून राजा गाडीत बसतो. आणि इकडे पाण्या हा त्याच्या गॅरेजवर असतो, धन्यासुद्धा तेथेच असतो. धन्या म्हणतो, ए पाण्यादा, अजून किती वेळ आहे, चल ना, घरी खूप कामं आहे, हा संब्या करील ना सगळं. पाण्या म्हणतो, हा संब्या, अरे या संब्याच्या जीवावर सोडलं ना गॅरेज तर एका दिवसात बंद होईल. त्यांची चेष्टा मस्करी सुरू असते आणि तेवढ्यात आपला धोंडी अण्णा चक्क संपूर्ण गावातून अनाऊन्समेंट करत असतो की आज दांगटांच्या घरी प्रीती भोजन, सगळ्यांनी जेवायला यायचंय. तेवढ्यात 2 मुलं तेथे येतात आणि विचारतात, ए पाण्यादा, आज तुमच्या घरी काय रिसेप्शन आहे का? धन्या सांगतो, हो मग आमच्या घरी दांगटांची सून आली आहे, रिसेप्शन तर असणारच ना. तर ही मुलं म्हणतात, अरे वा, यांची सून पळून गेली आहे आणि हे रिसेप्शन देत आहे. धन्या आणि पाण्याला खूप राग येतो. धन्या त्यांच्या अंगावर धावून जातो. तर पाण्या म्हणतो,
थांब रे धन्या, डोक्यावर बर्फ ठेवायचा. आणि मग पाण्या चक्क एक मोठा रॉड हातात घेतो आणि या दोघांना विचारतो, काय बोलला? हे दोघे चांगलेच घाबरता. अरे पाण्यादा सॉरी ना, सॉरी, आम्ही ते असंच बोलून गेलो, चुकून बोललो. पाण्या त्यांच्या अंगावर धावून जातो. हे दोघे खाली पडतात. पाण्या विचारतो, चुकून बोलून गेला? हे दोघे म्हणतात, अरे ते दत्ता काकाने सांगितलं म्हणून आम्ही असं बोललो. पाण्या चिडून म्हणतो, दत्ता काका, तुमच्या दोघांचे ना 82 दात तोडेल मी. धन्या म्हणतो, अरे 82 कसं काय? दोघांचे मोजले 32 तरी 64. पाण्या म्हणतो, अरे ते दत्ताच्या बाहेर आलेले 18 दात पण मोजले ना. धन्या हसू लागतो. पाण्या या दोघांना म्हणतो, आज संध्याकाळी दांगट्यांच्या घरी प्रीतिभोजन आहे, यायचं, फुकटचं जेवायचं आणि जास्त अक्कल नाही वापरायची. चला निघा इथून. हे दोघे पळून जातात. आणि इकडे दत्ता हा एका हॉटेलवर बसलेला असतो आणि धोंडियांना सगळ्या गावातून आपली रिक्षा फिरवत असतो. दत्ताला पाहून तो गाडी थांबवतो आणि म्हणतो, या कावळ्याचा आणि त्या कावळीचा शाप ठरला खोटा. दांगट्यांच्या घरी आनंद आला मोठा. सगळ्यांनी आज संध्याकाळी रिसेप्शनला यायचं. दत्ता खूप चिडतो आणि रस्त्याने धावत सुटतो आणि धोंड्यांना त्याच्या मागे मागे रिक्षा फिरवतो. त्यामुळे दत्ता हा धावत पळत सुलूआत्याच्या घरी पोहोचतो आणि सुलूआत्याचा दरवाजा वाजवतो. सुलूआत्या बाहेर येते आणि विचारते, काय रे, काय झालं दत्ता? एवढं धावत पळत का आला? एखादं पिसाळलेलं कुत्रं मागं लागलं काय? तर दत्ता सांगतो, होय लागलंय ना, कान तुटलेलं पिसाळलेलं कुत्रं. आणि तेवढ्यात धोंडी अण्णा रिक्षा घेऊन तेथे पण पोहोचतो. सुलूआत्या सुद्धा ही अनाऊन्समेंट ऐकते. ऐका, लक्ष देऊन ऐका, या कावळीनीचा शाप ठरला खोटा. दांगट्यांच्या घरी आनंद आला मोठा. चला चला, आज रात्री सगळ्यांनी रिसेप्शनला यायचंय. सुलूआत्या चिडून रागारागाने घरामध्ये निघून जाते. दत्ताला सुद्धा घरात घेते. तेवढ्यात पाण्या येतो आणि म्हणतो, ओ अण्णा, काय प्रसंग, कुठे तिच्या नादाला लागताय? चला बरं, खूप काम आहे आपल्याला. मग पाण्या हा धोंडी अण्णाला घेऊन घराजवळ येतो. तर तेथे गाव जेवणाची सगळी तयारी झालेली असते. तेथे सगळे आचारी आलेले असतात, स्वयंपाक बनवत असतात. आणि धोंड्यांना म्हणतो, चांगली जिलेबी करा बरं का, आणि चांगली बुंदी, सगळ्यांना बुंदी पुरली पाहिजे. धन्या म्हणतो, ओ अण्णा, फक्त आयडिया देताय, पैसे कॅश कोण देईल? धोंड्यांना म्हणतो, आता एवढी भारी आयडिया दिली ना, कॅश कायला पाहिजे रे? हे छोटे छोटे कॅशसारखे कामं तुम्ही करा ना. असं म्हणून अण्णा तेथून निघून जातो. आणि इकडे राजा आणि अवनी हे दोघे पेट्रोल पंपावर येतात. राजा हा पेट्रोल पंपवाल्याला सांगतो, गाडीची टाकी फुल कर. हा माणूस गाडीची टाकी फुल करतो. मग राजा त्याचं पाकिट पाहतो. तर पाकिटमध्ये फक्त 50 रुपये असतात. मोबाईल चेक करतो, बँक अकाउंटमध्ये काही नसतं. राजाला येतं टेन्शन. आता पैसे तर द्यावे लागतील, काय करावं राजाला कळतच नाही. अवनी विचारते, काय झालं? राजा म्हणतो, नाही काही नाही असंच. राजा गाडीच्या खाली उतरतो आणि या पेट्रोल पंपवाल्याला म्हणतो, ओ दादा, मी थोडी गाडी बाजूला लावू का? थोडा पैशांचा प्रॉब्लेम झाला आहे, मी काय पळून जाणार नाही. हा माणूस म्हणतो, तू पळून जाशील, आम्ही आणि काय पाहत राहू का रे? गाडी साईडला लाव. राजा म्हणतो, हा फक्त 2 मिनिट. राजा गाडी साईडला लावतो. अवनी विचारते, काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? राजा सांगतो, हो काही नाही. राजा गाडीच्या खाली उतरतो आणि यशोदाला कॉल करतो. यशोदा विचारतो, हे राजा, निघाले का तिकडून? राजा सांगतो, अरे होय यशोदा, निघालोय आम्ही, पण थोडा प्रॉब्लेम झाला आहे. यशोदा विचारतो, काय? राजा सांगतो, ते आम्ही पेट्रोल पंपावर आहे, आम्ही गाडीत पेट्रोल भरलं. यशोदा म्हणतो, अरे भारी केलं ना मग. कसं आहे, तुझ्या गाडीतलं पेट्रोल रस्त्यात संपलं तर माझ्या सायकलसारखी लोटत नाही येत ना. बरं झालं गाडीत पेट्रोल भरलं. राजा म्हणतो, काय यशोदा, त्या धन्यासारखा जोक मारू राहिला तू, येथे सिरियस गोष्ट झाली आहे. यशोदा विचारतो, काय झालं? राजा सांगतो, अरे मी पेट्रोल टाकलं, पण आहे ना माझ्याकडे पैसेच नाही आहे, आणि पैसे पाठवतो का? यशोदा म्हणतो, अरे राजा, आधी सांगायचं ना मग डायरेक्ट, एवढा टाईमपास कशाला करतो? कितीचं भरलं? राजा सांगतो, 1200चं. यशोदा म्हणतो, थोडे जास्त पाठवतो. आणि यशोदा लगेच ऑनलाईन ट्रान्सफर करतो. विचारतो, आले का? राजा सांगतो, हो आले. यशोदा त्याला समजावून सांगतो, अरे राजा, आता तुझं लग्न झालं आहे, बायको आहे तुझी, जबाबदारी आहे, असं नको वागत जाऊ, पैसे लागले का मागून घेत जा. राजा म्हणतो, हो यापुढे लक्षात ठेवेल. यशोदा विचारतो, आहे ना तुझ्याबरोबर त्या? राजा सांगतो, हो आम्ही दोघे बरोबरच आहे, घरी येतोय. यशोदा म्हणतो, खूप आनंदाची बातमी दिली, या लवकर घरी. राजा फोन कट करतो आणि मग या पेट्रोल पंपवाल्याला पेमेंट करतो. राजा परत येऊन बसतो. अवनी विचारते, पैसे नव्हते ना तुझ्याकडे? राजा म्हणतो, अहो काय बोलताय, धनराज नाव आहे माझं, धनाचा राजा, लय पैसा आहे आपल्याकडे.
देवी कृपा आहे आपल्यावर. अवनी म्हणते, माहिती आहे आणि तू माझ्यावर जेवढे पैसे खर्च करतोय ना तेवढे सगळे पैसे मी परत करणार आहे. राजा म्हणतो, अहो पैशाचं काय पाहताय तुम्ही? अवनी त्याच्याकडे रागारागाने पाहते. राजा म्हणतो, ठीक आहे, व्याजासकट पैसे द्या, सगळा हिशोब लिहून ठेवा. अवनी हसते. राजा आणि अवनी हे दोघे तेथून निघतात. तर इकडे यशादा हा सगळ्या लोकांना आमंत्रण देत असतो. आज रात्री गावजेवण आहे आपल्या घरी, प्रीतिभोजन, सगळ्यांनी सहकुटुंब यायचंय. आणि तेवढ्यात पाण्या आणि धन्या आतमध्ये येतात आणि म्हणतात, अरे आपल्या अण्णाने अख्ख्या गावाला आमंत्रण दिलंय, जेवढं आपलं बजेट होतं ना त्यापेक्षा जास्त पैसे लागतील, आता काय करायचं? यशोदा म्हणतो, नका टेन्शन घेऊ, मी काहीतरी करतो. आणि तो त्याच्या ट्रंकमधून पैसे बाहेर काढतो आणि पाण्याला म्हणतो, एवढ्या आचार्याला दे आणि किराणा आणायला सांग. मग पाण्यासुद्धा खूप मोठे पैसे यशोदाच्या हातात देतो आणि म्हणतो, हे पैसे तू ठेव, कामाला येतील. यशोदाला मोठा धक्काच बसतो. तेवढ्यात धोंडियांना हे सगळं पाहू लागतो. यशोदा विचारतो, पाण्या एवढे पैसे तू तुझी एफडी मोडली का? पाण्या म्हणतो, अरे एफडी काय परत करता येईल, आपल्या राजाचं रिसेप्शन आहे ना, मग पैसे तर लागतीलच ना. तर यशोदा म्हणतो, अरे तुला नवीन गॅरेज टाकायचंय, त्यासाठी तू हे पैसे साठवले होते ना. पाण्या म्हणतो, अरे असं एक काय 10 गॅरेज टाकू ना, पण आत्ता गरज आहे ना पैशाची, राहू दे पैसे. मग यशोदा म्हणतो, नाही, मी करतो सगळं मॅनेज. पाण्या म्हणतो, अरे तू तुझी सगळी उचल वापरली, आता काय करणार आहे, राहू दे. आणि हे सगळं पाहून धोंडियांनाच्या डोळ्यात पाणी येतं. धोंडियांना रडू लागतो. धन्या म्हणतो, तुम्ही सगळे पैसे देताय, मी काहीच देत नाहीये, मी काय देऊ? पाण्या आणि यशोदा हसू लागतात. यशोदा म्हणतो, असं का बोलतो रे, आमचे पैसे तुझेच पैसे, म्हणजे तूच पैसे दिले, असं नाही बोलायचं. तेवढ्यात धन्याची नजर धोंडी अण्णावर जाते. धोंडी अण्णा रडतोय हे धन्याच्या लक्षात येतं. पाण्या आणि यशोदासुद्धा पाहतात. इकडे अवनीची आई अवनीच्या वडिलांना औषध देते आणि स्वाती हे सगळं व्हिडिओ रेकॉर्ड करते आणि अवनीला पाठवते. अवनी आणि राजा घराकडे येत असतात. अवनी हा व्हिडिओ पाहते, त्यामुळे अवनीला खूप आनंद होतो. अवनी विचार करते, आता बाबा औषध घेत आहे, शांत आहेत, लवकरच बाबा बरे होतील आणि माझ्या मनावरचं ओझं उतरेल, असा विचार करून अवनी खुश होते, स्माईल करते. राजाला आनंद होतो. राजा विचारतो, कसला एवढा विचार करताय? अवनी सांगते, नाही कसला नाही. तेवढ्यात राजाचा फोन वाजतो. अवनी म्हणते, अरे हवालदार साहेबांचा फोन आहे, उचल. राजाला समजतं की ते पोलीस स्टेशनला बोलवताय मॅरेज सर्टिफिकेट घ्यायला. राजा म्हणतो, नाही एवढं काय महत्त्वाचं नाही, नंतर उचलतो. अवनी म्हणते, अरे उचल ना, काहीतरी महत्त्वाचं असेल. राजा सांगतो, असंच हाल हवाल विचारायला करतात ते फोन, आणि तसं पण मी आता ड्रायव्हिंग करतोय ना, काही गरज नाही आहे. अवनी म्हणते, अरे उचल, मी सांगते ना. राजा फोन उचलणार, एवढ्यात फोन कट होतो. राजा सांगतो, कट झाला, मी नंतर करेल त्यांना कॉल बॅक. राजा मनात विचार करतो, हवालदार साहेबांनी मला मॅरेज सर्टिफिकेट घ्यायला बोलवलं आहे, तेथे जावंच लागेल. आणि मग तेथे गेल्यावर अवनी मॅडमला कळेल की आमचं लग्न खोटं नाही आहे, तर आमचं लग्न खरं झालं आहे. आणि मग अवनी मॅडम मला सोडून कायमच्या निघून जातील. आज हा आमचा शेवटचा प्रवास आणि मला जास्तीत जास्त तुमच्याबरोबर राहायचं आहे, वेळ घालवायचा आहे, कारण तुमच्याबरोबर घालवलेला वेळ मला पुढचं आयुष्य जगायला कामं येईल, असा विचार करून राजा अवनीकडे पाहतो. अवनी मात्र निवांत असते आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. राजाने शेवटी अवनीला मनवलंच आणि अवनी ही दांगटांच्या घरी राहायला तयार झाली. आता अवनी दांगटांच्या घरी जितके दिवस राहील तेवढंच तिचं मन या सगळ्यांमध्ये गुंतलं जाईल, एवढं मात्र खरं. तर दुसरीकडे दांगटांच्या घरी अवनी आणि राजाच्या रिसेप्शनची तयारी जोरात सुरू आहे. सगळे खूप खुश आहेत, आपली सेव्हिंग्स मोडताय, पण हा कार्यक्रम दणक्यात साजरा करायचा असं सगळ्यांनी ठरवलंय. फ्रेंड्स, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा भाग तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की धोंडियांना खूप खुश असेल आणि ह्या आचार्याला सांगत असेल की पापड कुरकुरीत व्हायला पाहिजे आणि बुंदी रसरशीत व्हायला पाहिजे, भाजी ही झनाकेदार व्हायला पाहिजे. हे सगळं ऐकून यशोदा, पाण्या, धन्या हे सगळे खूप खुश होतील की आपले धोंडियांना किती खुश आहेत. आणि मग थोड्या वेळानंतर राजा आणि अवनीसाठी सुद्धा त्यांनी शॉपिंग केलेली असेल. धन्या राजासाठी आणलेला सूट दाखवणार, अवनीसाठी आणलेली साडी दाखवणार, त्यामुळे सगळे खूप खुश होतील. आणि इकडे राजा आणि अवनी अजूनही बाहेरच भटकत असतील. राजा अवनीला सांगेल, मॅडम तुम्हाला माहिती आहे का,
आजपर्यंत मला माझं घर एवढं भारी कधीच नाही वाटलं जेवढं आत्ता भारी वाटतंय. अवनी विचारते, असं का? तर राजा सांगतो, देवी आईशिवाय मंदिर आणि आई आणि बाईशिवाय घर हे सुनं सुनंच वाटतं ना. आणि एवढे दिवस आमच्या घरात कोणती बाई नव्हती, पण आता तुम्ही आलात ना तर मला माझं घर खूप भारी वाटतंय. हे ऐकून अवनी राजाकडे एकटक पाहतच राहते, स्माईल करते. राजाला कळतच नाही की अवनी असं का पाहतीये. मग अवनीला कळणार का की राजा आणि तिचं जे लग्न तिला खोटं वाटतंय ते खरं लग्न आहे आणि आता तिला राजाबरोबरच राहावं लागणार आहे, कारण तिचे आईवडील तिचा भाऊ तिला कधीच स्वीकारणार नाही. राजा आणि अवनीचं रिसेप्शन कसं असेल हे पाहायला सुद्धा मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.